पेज नंबर 59 वरील प्रॉब्लेम नंबर 6 पहा. प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला. अर्चना and Prerna are partners sharing profit and losses in the ratio 2:1 with the help of the following trial balance and adjustment given below. You are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. तर पहा आपल्याला इथं अर्चना आणि प्रेरणा यांचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि यावरून आपल्याला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे. तर या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला रेशो देण्यात आलेला आहे 2:1. ठीक आहे. हा रेशो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस वाटण्यासाठी यूज करणार आहोत. ठीक आहे. सुरुवातीला आपण काय करूया, ट्रायल बॅलन्समधील ज्या बॅलन्सवरती ॲडजस्टमेंट आलेल्या आहेत त्यावरती आपण टिक मार्क्स करून घेऊयात. ठीक आहे. सुरुवातीला ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करायचे. तर या ठिकाणी पहा सेल्स रिटर्न आलेले आहेत. सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस होतात म्हणून सेल्सला टिक मार्क करायचे. नंतर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये कोणते रिटर्न्स आलेत का ते चेक करायचं. तर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये परचेस रिटर्न आलेले आहेत. परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस होतात म्हणून परचेसवरती टिक करायचे. रिटर्न्सचे टिक मार्क झाल्यानंतर आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट आलेले आहेत का ते चेक करायचे. तर ट्रायल बॅलन्समध्ये एकही हिडन ॲडजस्टमेंट आलेली नाही. आता ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेल्या ॲडजस्टमेंटवरून टिक मार्क्स करून घ्यायचे आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आली आहे. स्टॉक ऑन 31st March 2090 इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस ₹12,000 अँड मार्केट प्राईस ₹17,000. तर हा क्लोजिंग स्टॉक आहे. याच्या टिक मार्क्स कुठेही येत नाहीत. दुसरे ॲडजस्टमेंट पहा. आवर कस्टमर मिस्टर शेखर फेल्ड टू पे हिज ड्यूज ₹800. एक कस्टमर म्हणजे मिस्टर शेखर हा जो कस्टमर आहे त्याने आपले पैसे बुडवलेले आहेत किंवा आपले पैसे त्याने दिलेले नाहीत. तर ज्यावेळेस कस्टमरने पैसे बुडवलेले असतात ते आपले बॅड डेब्ट्स असतात आणि बॅड डेब्ट्स हे डेटर्समधून लेस होतात म्हणून सन्डी डेटर्सवरती आपली टिक मार्क येणार आहे. तिसरे ॲडजस्टमेंट 1/8 ऑफ पेटंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. 1/8 एवढे पेटंट्स आपल्याला रिटर्न ऑफ करायचे त्यामुळे पेटंट्सला टिक मार्क करूयात. पुढे चौथी ॲडजस्टमेंट आली आहे. अ पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेस ऑन 1st October 2018. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे फर्निचर आहे, आता आपल्याकडे टोटल फर्निचर आहे 13,000. हे 13,000चं फर्निचर त्यातील 5,000चं फर्निचर हे आपण 1 ऑक्टोबर 2018ला खरेदी केले. आता यावरती जे डेप्रिशिएशन काढायचे त्यावेळी आपल्याला ही अमाऊंट आणि ही डेट आपल्याला यूज करायची आहे. पाचवी ॲडजस्टमेंट बघा. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10% अँड ऑन फर्निचर 5%. डेप्रिशिएशन आले लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरवरती, त्या दोन्हीवरती टिक करूयात. लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. चौथ्या ॲडजस्टमेंटमधली इन्फॉर्मेशन आपण पाचव्या ॲडजस्टमेंटमध्ये यूज करणार आहोत. सहावी ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस. वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेसवरती टिक मार्क करूयात. वेजेस अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस यांच्यावरती टिक मार्क्स करायचे. नंतर सातवी ॲडजस्टमेंट आली. अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%. आता आपल्याला कॅपिटलवरती इंटरेस्ट काढायचा आहे. आता या ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट हे सेपरेट जातात. ते कशात ॲड किंवा लेस करायचे नसतात, सेपरेट आपल्याला ते दाखवायचे आहेत. त्याच्यामुळे याचे टिक मार्क्स येणार नाही. तर अशा रीतीने हा टिक मार्क्स करून झालेले आहेत. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत डेबिट बॅलन्सेसपासून. डेबिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला माहिती आहे ॲसेट आणि एक्सपेन्सेस असतात. त्याचबरोबर ड्रॉइंग आलेलं असतं. ड्रॉइंग ओळखण्याची काही गरज नाही आहे. आपल्याला फक्त ॲसेट आणि एक्सपेन्सेस ओळखायचे आहेत. पहिला पॉईंट आला आहे बघा. स्टॉक 1/4/2018 8,560. आता हा जो स्टॉक असतो तो ओपनिंग स्टॉक असतो.
ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 8,560. दुसरा बॅलन्स आला आहे पेटेंट्स 2,000. पेटेंट्स ही आपली ॲसेट आहे, त्यामुळे ॲसेट साईडला पेटेंट्स. पुढे आलेत सन्ड्री डेटर्स 18,500. डेटर्स ही सुद्धा आपली ॲसेट आहे. ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स इनर कॉलममध्ये 18,500. पुढचा पॉईंट आला स्टॉक ऑफ स्टेशनरी 3,000. तर हा एक्सपेन्सेस नसून तो आपला स्टॉक आहे, म्हणून ती आपली ॲसेट आहे, म्हणून स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲसेट साईडला पोस्ट होतील. स्टॉक ऑफ स्टेशनरी 3,000. नंतर आले ट्रेडमार्क 2,000. ट्रेडमार्क ही आपली ॲसेट आहे, ट्रेडमार्क 2,000. नंतर आलेत बिल्स रिसिवेबल 6,300. बिल्स रिसिवेबल ही देखील आपली ॲसेट आहे. ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 6,300. पुढे आलेत इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,450. हे आपले एक्सपेन्सेस आहेत. हे एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस इनर कॉलममध्ये 1,450. पुढे आलेत वेजेस 950. वेजेस जातात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. यावरती टिकमार्क आली आहे, त्यामुळे इनर कॉलममध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस 950. नंतर आलेत हीटिंग अँड लाईटिंग 1,000. हीटिंग अँड लाईटिंग हा जो खर्च आहे तो ॲक्च्युली फॅक्टरीमध्ये करावा लागतो. हा एक्सपेन्सेस फॅक्टरीच्या रिलेटेड असल्यामुळे याचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला होणार. टू हीटिंग अँड लाईटिंग 1,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढचा पॉईंट आला आहे ट्रेड एक्सपेन्सेस 850. आता या ट्रेड एक्सपेन्सेसबाबत एक नियम आहे. ज्यावेळी जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस या 4 एक्सपेन्सेसपैकी कोणताही एक एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्समध्ये आला असेल आणि त्या एक्सपेन्सेसबरोबर ट्रेड एक्सपेन्सेस पण आले असतील, त्यावेळी ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करणे आणि या 4 एक्सपेन्सेसपैकी जो एक्सपेन्सेस आलेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करणे. तर आपण चेक करूयात ट्रेड एक्सपेन्सेस आले असतील तर या 4 एक्सपेन्सेसपैकी कुठला एक्सपेन्सेस आला आहे का तो चेक करायचा. ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस एक्सपेन्सेस या 4 पैकी कुठलाही एक एक्सपेन्सेस आला आहे का तो या ठिकाणी चेक करायचं. तर या 4 पैकी कोणताही एक एक्सपेन्सेस आलेला नाही, त्यावेळी ट्रेड एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करायचे. आणि जर या 4 पैकी एखादा एक्सपेन्सेस आला तर ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील. आता यावेळी ट्रेड एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ट्रेड एक्सपेन्सेस 850. पुढे सेल्स रिटर्न आलेले आहेत 400. सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस करायचे आहेत. आता क्रेडिट बॅलन्सेसमध्ये पहा सेल्स किती दिलेले आहेत आपल्याला 30,200. या सेल्सचं पहिल्यांदा पोस्टिंग करूयात. हे सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातील 30,200 आणि त्यातून हे सेल्स रिटर्न जे आलेले आहेत 400 रुपये ते काय होतील लेस होतील. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 30,200 त्यातून लेस सेल्स रिटर्न 400 रुपये आउटरला येतील 29,800. पुढे लँड अँड बिल्डिंग आलेलं आहे. लँड अँड बिल्डिंग आपली ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग 22,000 इनर कॉलममध्ये. पुढे फर्निचर आलेले आहेत 13,000. फर्निचर ही देखील आपली ॲसेट आहे, यावरती टिकमार्क आली आहे त्यामुळे ते इनर कॉलममध्ये. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर इनर कॉलममध्ये 13,000. पुढे आलेले कॅश ॲट बँक 5,000. ही देखील आपली ॲसेट आहे, त्यामुळे ॲसेट साईडला कॅश ॲट बँक 5,000 ॲसेट साईडला. पुढे इन्व्हेस्टमेंट आलेली आहे 7,500. इन्व्हेस्टमेंट ही देखील आपली ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट 7,500. पुढे आले ड्रॉइंग्ज. अर्चनाचं ड्रॉइंग दिलेलं आहे 1,200.
आणि प्रेरणाचं ड्रॉइंग दिलेलं आहे 900 रुपये. ड्रॉइंग नेहमी कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतात. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्ज 1200 आणि 900. पुढे बॅड डेब्ट्स आलेले आहेत. बॅड डेब्ट्स 200 रुपये. आता लक्षात ठेवा, हे बॅड डेब्ट्स ट्रायल बॅलन्समधील आहेत म्हणून हे ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत आणि हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स ओल्ड 200 रुपये. त्यानंतर आलेत परचेसेस 23,700. परचेसेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातील. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस इनर कॉलममध्ये 23,700, कारण यातून अजून आपले रिटर्न्स वजा होणार आहेत. तर अशा रीतीने आपले डेबिट बॅलन्सेस पोस्ट करून झाले. पुढील पोस्टिंग करणार आहोत आपण क्रेडिट बॅलन्सेसचं. तर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला लायबिलिटीज आणि इन्कम दिले जातात, त्याचबरोबर कॅपिटल देखील दिलं जातं. कॅपिटल ओळखण्याची गरज नाही कारण ते डायरेक्ट देतात. आपल्याला ओळखायचे आहेत लायबिलिटीज आणि इन्कम. आता लायबिलिटीजमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोन्स, रिझर्व, फंड, प्रोव्हिजन, क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग या सर्व गोष्टी लायबिलिटीजमध्ये येतात. आणि उरलेले सगळे इन्कम असतात ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतात. सो सुरुवातीला पहा काय आलेलं आहे कॅपिटल. तर कॅपिटल पहा, अर्चनाचं कॅपिटल आहे 40,000 आणि प्रेरणाचं कॅपिटल देण्यात आलेलं आहे 20,000. कॅपिटल हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन होणार. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 आणि 20,000. पुढचा पॉईंट आला आहे ऑदर लोन्स. तर लोन्स ही आपली लायबिलिटी आहे म्हणून हे लायबिलिटी साईडला पोस्ट होणार. ऑदर लोन्स 3,000. कोणत्याही प्रकारचं लोन्स आल्यास लोन हे कायम लायबिलिटी साईडला पोस्ट करायचं. पुढचा पॉईंट आला आहे रिझर्व फंड. रिझर्व फंड ही देखील आपली लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटी साईड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रिझर्व फंड 1,000. पुढे संडित क्रेडिटर्स आलेले आहेत 17,500. ही देखील आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी साईडला संडित क्रेडिटर्स 17,500. पुढे आले बिल्स पेएबल 5,000. बिल्स पेएबल ही देखील आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 5,000. पुढचं पॉईंट देण्यात आलेलं आहे परचेस रिटर्न 1,000. परचेस रिटर्न हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसमधून काय होतील लेस होतील. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लेस परचेस रिटर्न 1,000. आउटरला येतील 22,700. परचेस रिटर्न नंतर आलेले आहेत RDD 500 रुपये. आता लक्षात ठेवा ट्रायल बॅलन्समधील RDD नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करणे, कारण ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली RDD ही ओल्ड RDD असते म्हणून आपण ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD ओल्ड 500 रुपये. RDD नंतर सेल्स 30,200 आले आहेत. सेल्स आपण याआधीच ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट केले आहेत आणि त्यातून सेल्स रिटर्नसुद्धा लेस केले आहेत. पुढचा पॉईंट आला आहे इंटरेस्ट 310 रुपये. इंटरेस्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट 310. तर अशा रीतीने आपले ट्रायल बॅलन्समधील सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झाले आहेत. आता ट्रायल बॅलन्स खाली दिलेले ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायचे आहेत. तर पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला देण्यात आली आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2019 इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ₹12,000 अँड मार्केट प्राईस ₹17,000. पहा या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग स्टॉक देण्यात आलेला आहे, मात्र या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट देण्यात आले आहेत. तर क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट घेताना जी अमाऊंट लहान अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्याला क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट म्हणून घ्यावी लागणार आहे. या ठिकाणी 12,000 आणि 17,000 यातील 12,000 आपल्याला क्लोजिंग स्टॉक म्हणून घ्यावे लागतील. आता क्लोजिंग स्टॉकची इफेक्ट काय जातात पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि ॲसेट साईडला पोस्ट करणे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 12,000. याचा दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 12,000.
पुढची ॲडजस्टमेंट आली आहे, आवर कस्टमर मिस्टर शेखर फेल्स टू पे हिज ड्यूज ऑफ ₹800. पहा, मिस्टर शेखर हा आपला एक कस्टमर आहे जो आपले पैसे देऊ शकला नाही. आता ज्यावेळेस एखादा कस्टमर आपले पैसे देत नाही किंवा आपले पैसे बुडवतो त्यावेळेस त्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो. या ठिकाणी मिस्टर शेखरने आपले ₹800 बुडवलेले आहेत म्हणून ते आपले बॅड डेब्ट्स आहेत. आणि बॅड डेब्ट्सचे इफेक्ट पहा, बॅड डेब्ट्स लेस फ्रॉम डेटर्स शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. तर पहिला इफेक्ट डेटर्समधून लेस होतील आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्समधून बॅड डेब्ट्स काय होतील, सुरुवातीला लेस होतील. बॅड डेब्ट्स न्यू ₹800 आउटरला येतील 70,700. पहा, बॅड डेब्ट्स न्यू कधी असतील तर ते ॲडजस्टमेंटमध्ये विचारले असतील तर ते न्यू असतील. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स न्यू आउटरला येतील ₹800. पुढची ॲडजस्टमेंट दिली आहे बघा, 1/8 ऑफ पेटेंट आर टू बी रिटर्न ऑफ. 1/8 पेटेंट्स काय करायचे आहेत आपल्याला, रिटर्न ऑफ करायचे आहेत. आता पेटेंटची अमाऊंट पहा किती दिली आहे आपल्याला, तर पेटेंट्स आपल्याला देण्यात आलेले आहेत 2,000. तर 2,000 गुणिले 1/8 करायचे. 8ने भागाकार केल्यानंतर जे अमाऊंट येईल ते आपण काय करणार आहोत, रिटर्न ऑफ करणार आहोत. तर पेटेंट्स 2,000 लेस पेटेंट्स रिटर्न ऑफ 250. आता 2,000 गुणिले 1/8 केल्यास आपल्याला 250 ही अमाऊंट मिळेल आणि ती काय करायची आपल्याला पेटेंट्समधून लेस करायचे. आउटरला येतील 1,750. आता हे रिटर्न ऑफ झालेले पेटेंट्स आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू पेटेंट्स रिटर्न ऑफ 250. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे, अ पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. आता ही ॲडजस्टमेंट आणि पाचवी ॲडजस्टमेंट आपल्याला एकत्र सोडवावी लागणार आहे, कारण या ॲडजस्टमेंटमध्ये चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला 5,000 ही अमाऊंट देऊन प्लस तिथं त्याची डेट देण्यात आली आहे. ही इन्फॉर्मेशन आपल्याला डेप्रिशिएशन काढताना उपयोगी पडणार आहे. त्यामुळे पाचवी ॲडजस्टमेंट आणि चौथी ॲडजस्टमेंट आपण एकत्र सोडवणार आहोत. पाचवी ॲडजस्टमेंट काय आली आहे बघा, डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10%. सुरुवातीला आपण काय करूयात, लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिशिएशन करूयात. तर डेप्रिशिएशनचे इफेक्ट काय जातात बघा, लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट शो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. त्या ॲसेटमधून ते काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. म्हणजे लँड अँड बिल्डिंगमधून 10% लेस करायचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे. ॲसेट साईडला लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10% 2,200 आउटरला 19,800. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 2,200. पुढे दुसरं डेप्रिसिएशन विचारण्यात आलेले ऑन फर्निचर 5%. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फर्निचरची चौथी जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे ती आणि ही 5 ॲडजस्टमेंट ही एकत्र सोडवायची आहे. तर पहा, आपल्याला जे फर्निचर देण्यात आलेलं आहे ते एकूण ₹13,000 देण्यात आलेलं आहे. आता हे 13,000 आपल्याला एकूण पूर्ण वर्षाचं देण्यात आलेलं आहे. पहा, 31 मार्च 2019 पर्यंत आपल्याला 13,000 फर्निचर आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता आपलं वर्ष चालू होतं एप्रिल 2018 ते मार्च 2019 या दरम्यान आपलं पूर्ण वर्ष असतं. आता ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं त्यांनी चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये की जे 5,000 आहेत ते ऑक्टोबर महिन्यात आले होते. म्हणजे 5,000चं फर्निचर आपण ऑक्टोबर महिन्यात खरेदी केलं. असं एकूण आपल्याकडं वर्षाच्या शेवटी 13,000चं फर्निचर एकूण झालं. आता जर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण 5,000चं फर्निचर खरेदी केलं असेल, त्यामुळे ते वापरलं किती महिने, आपण फक्त 6 महिने वापरलं. ओके, या वर्षात त्याचा उपयोग फक्त 6 महिने झाला. म्हणून या 5,000वरती आपल्याला सेपरेट डेप्रिसिएशन काढावं लागणार आहे 6 महिन्यांचं. म्हणून आपण 13,000तलं एक सेपरेट पार्ट केला 5,000, जे 1 ऑक्टोबर 2018ला खरेदी केलं होतं. आता उरलेले 8,000 हे आपल्याकडे वर्षाच्या सुरुवातीपासून आहेत. त्याच्यामुळे आपण ते फर्निचर 8,000चं फर्निचर आपण संपूर्ण वर्षभर वापरलं. त्याच्यामुळे त्याच्यावरती सेपरेट डेप्रिसिएशन काढावं लागणार आहे. तर 8,000वरती आपण काय करणार आहोत, सेपरेट डेप्रिसिएशन काढणार आहोत. आता कॅल्क्युलेशन करताना पहा, सुरुवातीला आपण ओपनिंग फर्निचरवरती म्हणजेच
एप्रिल महिन्यापासून जे 8,000चं फर्निचर आहे त्यावरती पहिल्यांदा डेप्रिशिएशन काढूयात. डेप्रिशिएशन ऑन ओपनिंग. आता ओपनिंग फर्निचर जे आहे ते आपलं 8,000 आहे गुणिले 5% डेप्रिशिएशन 5/100. तर हे कॅल्क्युलेशन करून 400 रुपये डेप्रिशिएशन येईल. या ठिकाणी आपण डेट यूज केलेली नाही कारण आपण पूर्ण वर्षभर हे फर्निचर वापरलं आहे, म्हणून वर्षभराचं डेप्रिशिएशन हे 5% असणार आहे आणि ते कॅल्क्युलेट करून 400 रुपये येतील. आता दुसरं डेप्रिशिएशन काढायचं ते आपल्याला 5,000वरती काढायचं आहे. आता 5,000वरती 5%ने मात्र 6 महिने, कारण हे फर्निचर आपण फक्त 6 महिनेच वापरलं असल्यामुळे यावरती 6 महिन्याचं डेप्रिशिएशन काढायचं, त्यामुळे 6/12 येतील. हे कॅल्क्युलेशन करून 125 ही अमाऊंट येईल. तर या दोन्ही डेप्रिशिएशनची टोटल डेप्रिशिएशन ऑन फर्निचर किती येईल? 525. तर अशा रीतीने डेप्रिशिएशन काढताना आपल्याला या पद्धतीचं कॅल्क्युलेशन दाखवावं लागणार आहे. आता हे कॅल्क्युलेशन केव्हा करायचं? ज्यावेळेस त्या फर्निचरची किंवा त्या ॲसेटची एक सेपरेट डेट येईल आणि त्यावेळी या पद्धतीचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता या डेप्रिशिएशनचे इफेक्ट देऊयात. तर पहिला इफेक्ट काय जाणार आहे डेप्रिशिएशनचा? फर्निचरमधून लेस डेप्रिशिएशन 5%ने 525, 12,475 येतील आउटरला. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, त्यासाठी आपण वर्किंग नोट 1 बनवली आहे 525. पुढची ॲडजस्टमेंट आली पहा 6वी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेस आहेत 300 रुपये आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत 200. आता त्याचे इफेक्ट काय जातं बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे. तर त्या संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड करणे, ॲड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस आणि शो ऑन लायबिलिटी साईड. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण ॲड करून लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत. पहिले वेजेस आहेत 300 रुपये. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड वेजेस आउटस्टँडिंग 300 रुपये, आउटरला येतील 1250. याचा सेकंड इफेक्ट जाईल लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस 300 रुपये. दुसरे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत इलेक्ट्रिसिटी चार्जेस, त्यामध्ये आपण ॲड करूयात. ॲड आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200 रुपये, आउटरला येतील 1650. याही आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला जाणार आहे. लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200 रुपये. अशा रीतीने आउटस्टँडिंगचे दोन्ही इफेक्ट देऊन झालेले आहेत. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे पहा 7वी. अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%. आता आपल्याला काय करायचं आहे? कॅपिटलवरती 3% कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि त्याचे इफेक्ट द्यायचे आहेत. पहा इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे इफेक्ट काय जातात? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहा इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर सुरुवातीला आपण काय करूयात? कॅपिटल हे 3%ने काढूयात. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहा अर्चना आणि प्रेरणाचं कॅपिटल किती आले? 40,000 आणि 20,000. तर अर्चनाच्या 40,000वरती 3% आपण कॅल्क्युलेट केले तर 1,200 रुपये येतील. त्यामुळे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1,200 रुपये आणि 600 रुपये. 40,000वरती 3%ने 1,200 रुपये येतील आणि 20,000वरती 3%ने 600 रुपये येतील. हा होईल आपला पहिला इफेक्ट बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा सेकंड इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अर्चनाचा असतील 1,200 आणि प्रेरणाचे 600 रुपये, असे एकूण 1,800 रुपये आउटरला येतील. तर अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता आपण करूयात याचं क्लोजिंग. पहिला अकाउंट क्लोज करूयात ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल घ्या. तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल येणार आहे 41,800. त्यानंतर डेबिट टोटल घ्या. डेबिटची टोटल येणार आहे 33,510. आता या दोन्हींची वजाबाकी करा. तर दोन्हींची वजाबाकी येईल 8,290. आता आलेले 8,290 हे ज्या साईडला टोटल कमी आहे त्या साईडला लिहूयात. आपली टोटल आली डेबिटची टोटल कमी आलेली आहे, त्यामुळे डेबिट साईडला 8,290 हे ग्रॉस प्रॉफिट म्हणून दाखवावे लागतील. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 8,290. तर अशा रीतीने ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळेल 8,290. दोन्ही साईडची टोटल घ्या. आता दोन्ही साईडची टोटल म्हणजे मोठी टोटल मांडणे. तर मोठी टोटल आहे आपली 41,800 आणि 41,800. अशा रीतीने ट्रेडिंग अकाउंट आपलं क्लोज होईल. आता ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट हा पुढच्या अकाउंटला म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणे. ट्रेडिंग अकाउंटचा जो ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन
8,290. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूयात. दोन्ही साईडची टोटल घ्या. पहिल्यांदा क्रेडिटची टोटल पाहूयात. क्रेडिट टोटल येणार आहे 9,100. पुन्हा डेबिटची टोटल घेऊयात. डेबिटची टोटल येईल 8,275. दोन्हींची वजाबाकी करूयात. दोन्हींची वजाबाकी येणार आहे 825. आता आलेली वजाबाकी हा आपला नेट प्रॉफिट असणार आहे. आता तो नेट प्रॉफिट 2 पार्टनर्समध्ये वाटावा लागणार आहे. त्यासाठी लागेल रेशो. तर नेट प्रॉफिट वाटण्यासाठी आपल्याला रेशो देण्यात आलेला आहे 2:1. हा 2:1 हा रेशो आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या वरती देण्यात आलेला आहे. आता 2:1 म्हणजेच किती? 2 + 1 3 होतील. मग त्याचा अपूर्णांकात रूपांतर होताना 2/3 आणि 1/3. जे छेदस्थान जे 3 आलेले आहेत ते रेशोची बेरीज करून आलेले आहेत. नेट प्रॉफिट वाटूयात. तर अर्चनाला बघा 825 मधील 2/3 एवढा प्रॉफिट जाणार आहे. म्हणून 825 गुणिले 2/3 हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला 550 मिळणार आहेत. त्याचबरोबर प्रेरणाला 825 मधील 1/3 एवढा प्रॉफिट जाणार आहे. तो मिळणार आहे आपल्याला 275. तर अशा रीतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट प्रॉफिट अर्चना 550 आणि प्रेरणा 275, एकूण 825. ठीक आहे. तर अशा रीतीने आपला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करून झालेला आहे. आता दोन्ही साईडची टोटल घ्या. दोन्ही साईडची टोटल म्हणजेच जी मोठी टोटल आहे ती टोटल म्हणजे 9,100 9,100. तर अशा रीतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं क्लोज होईल. आलेला नेट प्रॉफिट हा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करूयात. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 550 275. आता सुरुवातीला अर्चनाचा अकाउंट क्लोज करूयात. अर्चनाच्या क्रेडिट साईडची टोटल घ्या. तर क्रेडिट टोटल येणार आहे 41,750. त्यातून डेबिटची टोटल वजा करा. डेबिट साईडला आहेत 1,200. 41,750मधून 1,200 वजा केल्यानंतर आपल्याला बॅलन्स मिळणार आहे 40,550. याला आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन असं म्हणणार आहोत. आता प्रेरणाचं क्लोजिंग करूयात आपण. प्रेरणाची क्रेडिट टोटल घ्या. तर प्रेरणाची क्रेडिट टोटल येणार आहे 20,875. या 20,875मधून डेबिटचे जे 900 रुपये आहेत ते लेस करा. 20,875मधून 900 रुपये लेस केल्यावरती बॅलन्स मिळणार आहे आपल्याला 19,975. आता दोन्ही साईडची टोटल घेतलीस ती किती येणार आहे? 20,875. तर अशा रीतीने कॅपिटल अकाउंट आपलं क्लोज होईल. आल्याला बॅलन्स टू बॅलन्स कॅरीड डाऊन हा कॅपिटल म्हणून लायबिलिटी साईडला दाखवणे. लायबिलिटी साईडला कॅपिटल अर्चना 40,550, प्रेरणा 19,975. तर अशा रीतीने कॅपिटल आपलं लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करून झाल्यानंतर ॲसेट आणि लायबिलिटी या दोन्ही साईडच्या टोटल्स घेणे. पहिल्यांदा ॲसेट साईडची टोटल घ्या. 87,525 ही ॲसेट साईडची टोटल येईल. त्याचबरोबर लायबिलिटी साईडची टोटल घेतल्यासुद्धा आपल्याला 87,525 अशा रीतीने दोन्ही साईडच्या टोटल्स या आपल्याला सेम मिळतील आणि आपला प्रॉब्लेम टॅली होईल. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.